काल एक घटना ऐकली. घटना ऐकून मनाला खूप वाईट वाटलं. सत्य घटना आहे मित्रांनो. एक मुलगी एका मुलावर प्रेम करत होती आणि ती घटना तिच्या आईवडिलाला कळाली. तेव्हा आईवडिलांना मुलीला थोडंसं दाबलं. तेव्हा मुलगी त्या मुलाबरोबर पळून गेली. आपली मुलगी दिसत नाही म्हणून आईवडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केस केली की आमची मुलगी लापता आहे. पोलिसांना चौकशी सुरुवात केली. त्या मुलीचा शोध घेतला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीला हजर केलं. मायबापालाही बोलवून घेतलं. मुलगी थोडंसं घाबरत होती. त्या पोलिसांना विचारलं, बाळा घाबरू नकोस, तुला भीती कुणापासून आहे? त्या मुलीनं मायबापाकडे पाठ केली आणि पोलिसाकडे तोंड केलं आणि त्या पोलिसाला म्हणायला लागली, साहेब मला माझ्या जीवाला धोका आहे. पोलिसानं विचारलं, बाळा तुझ्या जीवाला धोका आहे कोणापासून? तेव्हा ती मुलगी म्हणायला लागली, मला माझ्या आईवडिलांपासून धोका आहे. मित्रांनो, हे वाक्य ऐकलं आणि आईवडिलाच्या अंतःकरणाला चर झालं बघा. माझ्या त्या ताईला एक प्रश्न आहे. अगं ताई, ज्या माईनं तुला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये जागा दिली, ज्या बाईनं रक्ताचं दूध करून तुला पाजलं, ती माय तुला कसं बरं मारेल आणि त्या माईपासून धोका तुला कसा असू शकतो? ज्यावेळेस ती माय हॉस्पिटलमध्ये होती आणि डॉक्टरनं सांगितलं एकतरी तुम्ही वाचाल नाहीतरी बाळ तरी वाचल, त्यावेळेस त्या माईनं ठामपणे सांगितलं, डॉक्टर साहेब माझं कसं का होईना माझ्या बाळाला वाचवा. स्वतःचा जीव धोक्यात घालून ती माय जर तुला जीवनदान देत असेल, ती माय तुला कसं ग मारेल? ताई तू चुकलीस बघ कुठंतरी बोलायला. जय जय राम विठ्ठला.